नमस्कार मित्रांनो, अन्नाला पाय लावणं महापाप, मग नववधू गृहप्रवेश करताना का ओलांडते तांदळानं भरलेलं माप, जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. लग्नाच्या विधीमागील कारणं 99% लोकांना माहिती नसतात. फक्त पिढीनपिढी ही प्रथा सुरू असते आणि ती पुढे नेली जाते. हिंदू धर्मात अन्नाला पाय लावल्यास खूप मोठे महापाप समजले जाते. मग हिंदू धर्मात नववधूच्या गृहप्रवेशावेळी घरात प्रवेश करताना तांदळाने भरलेले माप का ओलांडतात? हिंदू धर्मात नववधूचे स्वागत सासरी आणि नवीन घरात मोठ्या थाटामाटाने केले जाते. हे स्वागत करताना काही विधी देखील केले जातात. हिंदू धर्मात वधूने गृहप्रवेश करताना नवीन घरात प्रवेश करताना तांदळाने भरलेले माप उजव्या पायाने ओलांडायचे असते. तर अन्नाला पायाने स्पर्श करणं अतिशय अशुभ मानलं जातं. मग सौभाग्यवती सासरच्या घरात प्रवेश करताना तांदळाला पायाने स्पर्श करणे शुभ कसं असू शकतं? धार्मिक मान्यतेनुसार लग्नानंतर घरात येणाऱ्या नव्या नवरीला साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. असं म्हणतात की तिच्या स्वागतासाठी दारात ठेवलेल्या कलशातील तांदूळ तिच्या पावलांनी घरात विखुरले जातात. विखुरले की तिचं सासर सदैव सुख समृद्धीने संपन्न राहते. त्यामुळेच लग्नानंतरचा हा महत्त्वाचा विधी पार पाडला जातो. तांदूळ हे एक असे तृणधान्य आहे की ज्याचा उपयोग विवाह प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देताना अक्षता या नावाने त्यांचा उपयोग होतो. या अक्षता कौमार्याचे अखंडतेच्या प्रतीक आहेत. नवरी जेव्हा आपल्या नवीन घरी येते आणि दारात उभी राहते तेव्हा एक माप अक्षतांनी भरून दरवाजात ठेवले जाते आणि तिथे माप ओलांडून घरामध्ये प्रवेश करते. जेव्हा घरात नववधू प्रवेश करते त्यानंतर घरातील कुमारिकांना पैसे आणि एखादी भेटवस्तू दिली जाते. ही भेटवस्तू देणे हे एक प्रतीक मानले जाते की घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे, तसेच ती आपल्यासोबत धनसंपदा घेऊन आलेली आहे. माप ओलांडण्याआधी वराच्या घरी स्वच्छता झाडलोट करून लक्ष्मीपूजनाची म्हणजेच वधूच्या गृह प्रवेशाची तयारी करण्यात येते. त्यामुळे माप ओलांडताना कलंडताना पसरलेल्या अक्षता स्वच्छ धुवून त्यांचा पुनर्वापर करणे किंवा एखाद्या गरीबाला ते शिधा म्हणून देणे देखील शुभ मानले जाते. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.